कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातून आता वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं तिकीट बुक कसं करता येणार आहे आणि दर किती असणार आहे, कारण भरपूर जणांचा एक कॉमन प्रॉब्लेम झालाय की तिकीट दर दिसताना एक दिसतोय आणि आपण ज्या पोस्ट बघितल्या त्याच्यामध्ये दिसताना तिकीटचा दर कमी दिसतोय। तर असं का होतंय या सगळ्या गोष्टी आज आपण बघूया। हे वंदे भारत तिकीट बुक करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही IRCTC रेल कनेक्ट या अँड्रॉइड ऍप्लिकेशन वरती इथे आल्यानंतर लॉग इन करून घ्या। फ्रॉम मध्ये कोल्हापूर टाका, टू मध्ये पुणे टाका। तुम्हाला जिथून जायचंय कोल्हापूरच्या ऐवजी सांगली, कराड, सातारा तुम्ही काही टाकू शकता। त्याच्यानंतर डिपार्चरला मी आता अपकमिंग ट्रेन 21 तारखेला आहे, सो 21 तारीख सेट करतो। सर्च ट्रेन्स म्हणायचं, तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक तर चेअर कार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह क्लास। मी आता सगळी डिटेल्स तुम्हाला चेअर कार विषयीची देणार आहे। आता हे अवेलेबिलिटी सर्च होईल, याच्यानंतर ऍड पॅसेंजर डिटेल्स म्हणायचं, याच्यामध्ये मी आता रॅन्डम काहीतरी टाकतो। इथं नाव टाकायचं, आपल्याला एज टाकायचं, जेंडर सिलेक्ट करायचं, सिलेक्ट बर्थ रेफरन्स, मला विंडो साइड हवे आणि कॅटरिंग सगळ्यात महत्वाचं। इथे तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघा। याच्यामध्ये मी नो फूड सिलेक्ट करतो। तिकीट बुक करताना हीच एक स्टेप काळजीपूर्वक आपल्याला बघायची, कारण विथ फूड आणि विदाउट फूड जवळपास 300 ते 310 रुपयांचा डिफरन्स येतोय। तर तुम्ही चूज करताना विदाउट फूड किंवा विथ फूड हे केअरफुली चूज करा। आणि आता तुम्ही बघू शकताय आपल्याला कोल्हापूर ते पुणे विदाउट फूड तिकीट बसलेलं आहे 850.85 रुपये। माहिती चांगली वाटल्यास लाईक नक्की करा। धन्यवाद।